श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी एक असा महिना येतो ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा ग्रामीण भाषेत धोंड्याचा महिना म्हणतो. 2026 हे वर्ष खूप खास असणार आहे, कारण यावर्षी आपलं वर्ष 12 नाही तर 13 महिन्यांचं असणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मास कधी आहे, त्याचं महत्त्व, अधिक मासात मुलींनी आईची ओटी भरायची असते. आईची ओटी कशी भरावी, मुलींनी आईला कोणती वस्तू द्यावी, आई नसेल तर काय करावे, आई विधवा असेल तर ओटी भरावी का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. 2026मध्ये ज्येष्ठ हा महिना अधिक मास म्हणून येणार आहे, म्हणजेच यावर्षी 2 ज्येष्ठ महिने असतील. सुरुवात जी आहे तर ती 17 मे रविवार चालू होत आहे आणि समाप्ती ही 15 जून सोमवारी असणार आहे. या 30 दिवसांच्या कालावधीला अधिक ज्येष्ठ मास असं म्हटलं जाईल आणि त्यानंतर येणारा महिना हा निज ज्येष्ठ म्हणजेच मूळ ज्येष्ठ महिना असणार आहे. आता प्रश्न असा पडतो की याला धोंड्याचा महिना का म्हणतात? पौराणिक कथेनुसार प्रत्येक महिन्याचा एक स्वामी म्हणजेच देवता असतो, पण अधिक मासाचा कोणीही स्वामी नव्हता. त्यामुळे या महिन्याला मलमास म्हणजेच अशुद्ध महिना समजून लोक हिणावू लागले. तो एखाद्या निरुपयोगी दगडाप्रमाणे, धोंड्याप्रमाणे मानला जाऊ लागला. तेव्हा हा महिना भगवान विष्णूंकडे गेला आणि आपली व्यथा मांडली. विष्णुदेवाने या महिन्याला आपलं नाव दिलं पुरुषोत्तम, त्यामुळे याला पुरुषोत्तम मास म्हणतात. महाराष्ट्रात या काळात जावयाला धोंडे, अनारसे देण्याची प्रथा आहे, ज्याला आपण धोंडा जेवण असेही म्हणतो. हा महिना भक्ती आणि दानासाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. या महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून विष्णूची उपासना करावी. संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा. तांब्याच्या ताटात 33 अनारसे ठेवून ते जावयाला वाण म्हणून देण्याची परंपरा आहे. जर जावई नसेल तर गरीब किंवा ब्राह्मणाला दान करा. श्री पुरुषोत्तम महात्म्याने भगवद्गीतेचे वाचन करणे खूप पुण्यकारक मानले जाते. अधिक मासात काय करू नये? या काळात लग्न, विवाह, साखरपुडा यांचे मुहूर्त नसतात. नवीन घर खरेदी किंवा मुंडन संस्कार टाळावेत. कोणत्याही मोठ्या नवीन कामाची सुरुवात या महिन्यात करू नये. हा काळ भक्तीचा असतो आणि त्याचबरोबर या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची जेवढी तुम्हाला सेवा करता येईल तेवढी सेवा करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. अधिक मासामध्ये आईची ओटी भरली जाते. अधिक मासात आईची ओटी भरण्याची कोणती एकच ठराविक दिवस नसला तरी काही तिथी अत्यंत शुभ मानल्या जातात. अधिक मासातील द्वादशी विष्णू पूजनासाठी श्रेष्ठ असते, त्यामुळे या दिवशी ओटी भरणे खूप शुभ मानले जाते. त्याचबरोबर पौर्णिमा, अमावस्या तिथींना दानाचे आणि कुलदेवतेच्या स्मरणाचे महत्त्व अधिक असते, त्यामुळे पौर्णिमा आणि अमावस्येला तुम्ही भरू शकता. गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस गुरु आणि लक्ष्मी शक्तीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे या दिवशी आईचा सन्मान करणे फलदायी ठरते. 17 मे ते 15 जून 2026च्या दरम्यान तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही शुभ दिवशी आईची ओटी भरू शकता. आता ओटी का भरायची असते? शास्त्रानुसार आई वडिलांची सेवा ही सर्वात मोठी भक्ती आहे. अधिक मासात केलेल्या दानाचे फळ 33 पटीने मिळते असे मानले जाते. आईची ओटी भरून तिचा आशीर्वाद घेणे मातृऋण फेडण्याच्या दिशेने टाकलेले एक कृतज्ञ पाऊल मानले जाते. हिंदू धर्मात आईला साक्षात लक्ष्मी मानले जाते. अधिक मासाचा स्वामी भगवान विष्णू आणि विष्णूला प्रिय महिन्यात लक्ष्मी स्वरूप आईची ओटी भरल्याने घरात सुख समृद्धी येते. आईच्या ओटीत खण, नारळ, धान्य, तांदूळ अर्पण केल्याने कुटुंबात स्थिरता येते आणि संततीला सुख प्राप्त होते, अशी देखील श्रद्धा आहे. ओटी कशी भरावी? नवीन साडी, खण, तांदूळ किंवा गहू, नारळ, हळदी, कुंकू, सुपारी, बदाम, शक्य असल्यास सोन्याची किंवा चांदीचे नाणी घ्या, नसेल तर दक्षिणा घ्या. आईला पाटावर बसून तिचे पाय स्वच्छ धुवावे, तिला हळदी कुंकू लावावे. आईच्या पदरात तांदूळ, त्यावर नारळ आणि खण ठेवून तिची ओटी भरावी.
यावेळी अनारसे किंवा बतासे यांचा नैवेद्य किंवा वाण म्हणून वापर करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. ओटी भरल्यानंतर आईच्या चरणांना स्पर्श करून तिचे आशीर्वाद घ्यावेत. जर तुम्ही विवाहित असाल तर अधिक मासात जसे सासू-सासऱ्यांचा जावई म्हणून सन्मान केला जातो, तसेच आपल्या जन्मदात्या आईवडिलांचा सन्मान करणे हे आत्मिक शांतता आणि पुण्यासाठी अत्यंत गरजेचे मानले जाते. अधिक मासी जे दान करीती तयांचे पुण्य अनंत पटीने वाढते अशी म्हण आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आईची ओटी भरायची आहे. ती कधी भरावी, कशी भरावी, काय भरावी हे आपण बघितलं. आता मुलीने आईला आवर्जून ही एक वस्तू द्यायची आहे. ही वस्तू जर दिली तरच आपल्याला संपूर्ण अधिक मासाचं फळ जे आहे तर ते मिळणार आहे. तर आता आपल्याला कोणती वस्तू द्यायची आहे, तर शक्य असल्यास तुम्हाला काय करायचं आहे, आईला श्रद्धेने चांदीची जोडवी भेट देणे हे मुलीसाठी खूप भाग्याचे मानले जाते. असे म्हणतात, आईच्या पायात पडताना तिने दिलेला आशीर्वाद मुलीचे घर सुखी करतो. त्यामुळे जर शक्य असेल तर चांदीची जोडवी आईला द्या. नसेल शक्य तर मग तुम्ही एखादा दिवासुद्धा देऊ शकता. त्याचबरोबर नसेल शक्य तर यथाशक्ती दक्षिणासुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर आता बघा, जर तुम्हाला आई नसेल तर काय करावे, आई विधवा असेल तर ओटी भरावी का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण घेऊया. सर्वात प्रथम बघूया, आई नसेल तर काय करावे. जर आई हयात नसेल तर अधिक मासाचे पुण्य मिळवण्यासाठी आणि मातृऋण व्यक्त करण्यासाठी तुम्ही खालील पर्याय निवडू शकता. त्यामध्ये मातृस्थानी असलेल्या व्यक्तीची ओटी भरणे, म्हणजे शास्त्रात सांगितले आहे की आई नसेल तर काकू, मामी, मावशी, मोठी बहीण किंवा आपली सासू यांना मातृस्थानी मानून त्यांची ओटी भरावी. त्यांचा सन्मान केल्याने आईचाच आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आहे. त्यानंतर कुटुंबातील किंवा नात्यातील जी सर्वात श्रेष्ठ स्त्री असेल तिला साडीखंड किंवा अनारसे देऊन तिचा आशीर्वाद घेऊ शकता. आईच्या नावाने एखाद्या गरजू स्त्रीला अन्नदान, वस्त्रदान करू शकता. अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा करताना आपल्या आईचे स्मरण करून तिला सद्गती लाभो आणि तिचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो अशी प्रार्थना करावी. आईच्या नावाने मंदिरात दीपदान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. आता आई विधवा असेल तर ओटी भरावी का? हो, नक्कीच भरावी. आई विधवा असली तरी ती तुमची माता आहे आणि तिचे स्थान सर्वोच्च आहे. नातेसंबंधांमधील कर्तव्य आणि भक्ती यांचा संबंध व्यक्तीच्या वैवाहिक स्थितीशी नसतो आणि अधिक मास हा पुरुषोत्तम मास आहे, जो आत्मिक शुद्धी आणि नात्यातील ओलावा जपण्यासाठी असतो. आईला सन्मान देणे हे मुलामुलींचे परम कर्तव्य आहे. आई विधवा असेल तर तिला साडी देताना शक्यतो पांढरी किंवा फिकट रंगाची, जी ती परिधान करत असेल अशी साडी द्यावी. ओटी भरताना हळदी कुंकू लावण्याऐवजी जर ती लावत नसेल तर तिच्या चरणांवर फुले अर्पण करावीत आणि गंध लावावा. आईच्या मनात आपल्या मुलांबद्दल जे समाधान निर्माण होते ते सर्वात मोठे फळ आहे. तिच्या डोळ्यातील आनंद अश्रू हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहेत. अधिक मास हा कोणत्याही भेदभावाचा महिना नसून तो शुद्धीचा महिना आहे. आई नसेल तर मातृस्थानी असलेल्या कोणत्याही स्त्रीचा सन्मान करा. आईची स्थिती तिच्या मातृत्वापेक्षा मोठी नसते, त्यामुळे निसंकोचपणे तिचे सन्मान करा. तिला हवी असलेली भेटवस्तू द्या आणि तिची ओटी भरून कृतज्ञता व्यक्त करा. आई ही देवापेक्षाही मोठी आहे. हाच विचार मनात ठेवून तुम्ही अधिक मासाचे नियोजन करा. तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.